केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शिर्डी साई मंदिरात दाखल झालेले आहेत। ही दृश्य आपण काही वेळातच पाहूया। साई मंदिरात शहा दाखल झालेले आहेत दर्शनासाठी। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अहिल्यानगर दौऱ्यावर आहेत। काल रात्री ते शिर्डीत दाखल झालेले आहेत आणि आता ते साई मंदिरात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्याला त्यांच्या सोबत दिसतायत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील आहेत। पंकजा मुंडे आपल्याला दिसतायत। अमित शहा साई मंदिरात दाखल झालेले आहेत। सध्या ते अहिल्यानगर दौऱ्यावर आलेले असताना साई मंदिरात दर्शनासाठी आलेले आहेत। विखे पाटील दिसतायत त्यांच्या सोबत। साई मंदिरातली ही थेट दृश्य आपण पाहतोय। साई मंदिरात दर्शनासाठी अमित शहा आलेले आहेत। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी कुणाल जमदाडे। कुणाल, अमित शहा साई मंदिरात दाखल झालेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे साई मंदिरामध्ये दाखल झाले आहेत। साई दर्शनाने अहिल्यानगर जिल्हा दौऱ्याची त्यांच्याकडनं सुरुवात होणार आहे। साई दर्शनानंतर विविध विकास कामांचे लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे। त्यांच्या समवेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, चंद्रशेखर बावनकुळे आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे देखील त्यांच्या समवेमध्ये आहे। साई दर्शनानंतर प्रवरानगर येथे प्रवरा सहकार कारखान्याच्या विस्तृत कामांचे उद्घाटन होणार आहे आणि पद्मश्री विखे पाटील यांच्या पुतळ्याचं देखील लोकार्पण होणार आहे। कोपरगाव येथे देखील कोल्हे साखर कारखान्याच्या सीएनजी प्रकल्पाचं लोकार्पण होणार आहे। आता अमित शहा हे साई मंदिरामध्ये आहेत आणि साईबाबांची शिर्डी माझे पंढरपूर ही आरती करून ते या दौऱ्याची सुरुवात करणार आहेत। अमित शहा मंदिरामध्ये दाखल झाल्यानंतर साई दर्शनाचे जे पार्श्वभूमीवर साई भक्त आलेले आहेत त्या भाविकांचं जे दर्शन आहे ते अर्धा तास बंद राहणार आहे। सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांकडून हा निर्णय घेण्यात आलेला आहे। अमित शहा यांनी भाविकांशी देखील हस्तांदोलन केलंय। त्यांच्या समवेत मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे होते, अजित पवार होते, पालकमंत्री विखे पाटील होते। या ठिकाणी भाजपचे जे पदाधिकारी आहेत शिर्डी आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील त्यांच्याकडनं देखील स्वागत करण्यात आलं आहे। अमित शहा जी तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है अशी घोषणाबाजी देखील भाजपच्या वतीने करण्यात येते आहे। मात्र आता जे अमित शहा आहेत ते आता साई मंदिरामध्ये साईबाबांचं दर्शन घेत आहेत। शिर्डी माझे पंढरपूर या आरतीनं ते आता दौऱ्याची सुरुवात करणार आहेत। मागील कालावधीमध्ये जी शेतकऱ्यांची नुकसान झाली, अतिवृष्टी धारक पाऊस जो महाराष्ट्रामध्ये झाला, त्या अतिवृष्टी पावसानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अमित शहा काही नुकसान भरपाई देणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। सरकारकडनं मोठी शेतकऱ्यांसाठी काही घोषणा केली जाणार का हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चितच कुणाल, यावेळी अमित शहांनी साई दर्शन घेतलेलं आहे, त्यानंतर आता दिवसभराचं त्यांचं नियोजन काय असणार आहे? अमित शहा हे साई दर्शनानंतर प्रवरानगर येथे जाणार आहे आणि प्रवरानगर येथे डॉक्टर विखे पाटील यांच्या पुतळ्याचं जे अनावरण सोहळा आहे तो पार पडणार आहे आणि त्यानंतर प्रवरा सहकारी साखर कारखान्याचं विविध प्रकल्पांचं जे आहे ते लोकार्पण सोहळा होणार आहे आणि त्यानंतर शेतकरी मेळावा पार पडणार आहे। शेतकरी मेळावा पार पडल्यानंतर अमित शहा हे विखे यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनासाठी जाणार आहे आणि त्या ठिकाणानंतर स्नेहभोजन झाल्यानंतर अमित शहा हे कोपरगावकडे रवाना होतील आणि कोपरगावमध्ये संजीवनी सहकारी साखर कारखान्याचा जो सीएनजी प्रकल्प आहे त्याचं देखील लोकार्पण होईल आणि त्यानंतर संजीवनी येथे शेतकरी मेळावा देखील पार पडणार आहे आणि त्यानंतर अमित शहा शेतकरी मेळावा कार्यक्रम आटपून दिल्लीकडे रवाना होणार आहेत। निश्चितच कुणाल, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। ही दृश्य आपण पाहतोय। सध्या अमित शहा हे साई मंदिरातून आपल्याला थेट दिसत आहेत। साईबाबांचं दर्शन ते घेण्यासाठी गेलेले आहेत आणि दिवसाची सुरुवात त्यांनी तिथून केलेली आहे। ते सध्या अहिल्यानगर दौऱ्यावर आहेत। या दरम्यान अनेक विकास कामांचं ते उद्घाटन करणार आहेत। आधी त्यांनी साईंचं दर्शन घेतलेलं आहे। सध्या ही थेट दृश्य आपल्याला शिर्डीतून पाहायला मिळत आहे। त्यांच्यासोबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील साई दर्शनासाठी पोहोचलेले आहेत। साई मंदिरातली ही थेट दृश्य आपण पाहतोय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सध्या अहिल्यानगर दौऱ्यावर आहेत। शिर्डीत अमित शहांनी साईबाबांचं दर्शन घेतल्याचं आपण पाहतो आहोत। सध्या अमित शहा दर्शन घेत असल्याची ही दृश्य आहेत आणि सध्या आज ते अहिल्यानगर दौऱ्यावर अनेक विकास कामांचं उद्घाटन करणार असून काल रात्री ते शिर्डीत दाखल झालेत। त्यांनी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतलेली आहे। बंद दाराआड त्यांची चर्चा अनेक विषयांवर झालेली आहे। त्यामुळे आज दिवसभरात ते कुठल्या मोठ्या घोषणा करणार हे पाहणं महत्त्वाचं आहे।
पूरग्रस्त भागांची ते पाहणी करणार आहेत का ते पाहणं महत्त्वाचं आहे। पूरग्रस्तांसाठी ते काही घोषणा करणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। त्याआधी दृश्य आपण पाहतोय साई मंदिरातून अमित शहा साई मंदिरात ते दर्शनासाठी आलेले आहेत। आजच्या दौऱ्याची सुरुवात त्यांनी दर्शन घेऊन केलेली आहे। अमित शहा सध्या साई मंदिरात आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा त्यांच्या सोबत आहेत। अनेक विभागात अमित शहांच्या उपस्थितीत कार्यक्रम देखील होणार आहेत आणि त्यासाठीच आजच्या दौऱ्याची सुरुवात अमित शहांनी साई दर्शन घेऊन केलेली आहे। ही दृश्य आपण पाहतोय साई मंदिरातली थेट दृश्य आहेत। अमित शहा सध्या साईबाबांचं दर्शन घेत आहेत। यापुढे त्यांचा दौऱ्याला सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर ते पूरग्रस्तांसाठी नेमकी काय घोषणा करणार, अनेक कार्यक्रमांना ते उपस्थिती लावणार आहेत। त्यानंतर ते काय नेमकं घोषणा करणार, काय मदत जाहीर करणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। तर कुणाल आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। कुणाल, सध्या अनेक भागात पूर आलेला आहे, नुकसान प्रचंड झालेलं आहे। आज अमित शहा अहिल्यानगर दौऱ्यावर आहेत। यावेळी पूरग्रस्तांची ते भेट घेणार आहेत का, काही घोषणा त्यांच्यासाठी करणार आहेत का मदतीची? काल रात्री 9:30 वाजता अमित शहा जे आहेत ते शिर्डी विमानतळावर पोहोचले आणि त्यानंतर सन अँड सन हॉटेलमध्ये ज्या ठिकाणी त्यांचा मुक्काम होता त्या ठिकाणी ते आले आणि त्यानंतर अमित शहा यांच्या समेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बंद दाराआड जवळपास अर्धा तासाहून अधिक वेळ चर्चा सुरू होती, बैठक सुरू होती। नेमकं महाराष्ट्रामध्ये जी नुकसान झालेली, शेतकऱ्यांची जी पिकांची नुकसान झाली त्यांना नुकसान भरपाई देण्यासंदर्भात महायुतीचे जे प्रमुख नेते आहेत अमित शहा यांच्या समेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये बैठक पार पडली आणि त्या बैठकी दरम्यान नुकसान भरपाई देण्यासंदर्भात देखील चर्चा झाली असावी आणि जे आगामी राज्याच्या निवडणुका आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि ज्या बाकीच्या निवडणुका आहेत त्या संदर्भात देखील प्रमुख चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। आता जो शेतकरी मेळावा लोणी येथे आणि कोपरगाव येथे पार पडणार आहे त्या मेळाव्यामध्ये शेतकऱ्यांच्या दृष्टीने अमित शहा काही मोठी घोषणा करणार का, शेतकऱ्यांना जी भरभरून मदत अशी केंद्र सरकारच्या माध्यमातून मिळणार का, हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। अमित शहा काही वेळातच त्या शेतकरी मेळाव्याच्या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत। शेतकऱ्यांची भाषणातून भाषण देखील होणार आहे आणि त्या शेतकरी मेळाव्यातनं काय मोठी घोषणा केली जाते हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार। सर्व महाराष्ट्रातील जे शेतकरी आहेत त्यांचं लक्ष अमित शहा नेमकं काय बोलणार, काय शेतकऱ्यांच्या दृष्टीने घोषणा होणार याकडे लक्ष लागलंय। कोपरगावात पण शेतकरी मेळावा होणार आहे का कुणाल? कोपरगाव मध्ये देखील संजीवनी सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून सीएनजी प्रकल्प जो आहे तो त्याचा लोकार्पण सोहळा जो आहे तो पार पडणार आहे आणि त्या लोकार्पण सोहळा पार पडल्यानंतर त्या ठिकाणी देखील शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे आणि विवेक कोल्हे यांच्याकडनं या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्यांच्या संजीवनी सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून सीएनजी प्रकल्प जो आहे तो बायोगॅसचा उभा राहतो आहे आणि त्या प्रकल्पाचं लोकार्पण झाल्यानंतर, उद्घाटन झाल्यानंतर त्या ठिकाणी देखील शेतकरी मेळावा पार पडणार आहे। लोणीमध्ये देखील शेतकरी मेळावा पार पडणार आहे। नेमकं कुठल्या शेतकरी मेळाव्यामध्ये अमित शहा शेतकऱ्यांना संबोधतात, शेतकऱ्यांना मोठी घोषणा करतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चितच कुणाल आमच्याबरोबर असेच जोडलेले राहा। मात्र आता आपण पाहतोय सध्या अमित शहा हे अहिल्यानगर दौऱ्यावर आहे। शिर्डीत साईबाबांचं त्यांनी दर्शन घेतलेलं आहे आणि आता यानंतर शहा लोणी आणि कोपरगाव येथील विविध कार्यक्रमांना हजेरी लावतील आणि लोणी प्रवरानगर इथं पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील आणि पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या पूर्ण उंचीच्या पुतळ्याचं अनावरण शहा यांच्या हस्ते होईल आणि त्यानंतर सहकारी साखर कारखान्याच्या नूतनीकरणाचा कार्यक्रम देखील होणार आहे, तिथे देखील शहा जाणार आहेत। तर दोन्ही कार्यक्रमानंतर शेतकरी मेळावा आयोजित केला आहे। तसंच कोपरगाव इथं कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या प्रकल्पाचं उद्घाटन शहा यांच्या हस्तेच होणार आहे। त्यानंतर इथंही एका शेतकरी मेळाव्यात ते मार्गदर्शन करणार आहेत। आजच्या दिवसाची सुरुवात त्यांनी साई दर्शनानं केलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काल रात्री महत्त्वपूर्ण बैठकीनंतर अमित शहा
आज लोणी आणि कोपरगाव येथील शेतकरी मेळाव्यांमध्ये भाषण करणार आहेत आणि त्या दरम्यानच काय नेमक्या मोठ्या घोषणा अमित शहा करणार किंवा शेतकऱ्यांसाठी काय मदत जाहीर करणार याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। कुणाल आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। यानंतर नेमकं आता शहा कुठे जाणार आहेत, कसं नियोजन असणार आहे कुणाल? अमित शहा यांचं साई मंदिरामध्ये साई दर्शन सुरू आहे। त्यांनी मनोभावे साईबाबांचं दर्शन घेतलं आहे। साईबाबांची पाद्यपूजा देखील त्यांनी केली आहे। शिर्डी माझे पंढरपूर ही आरती देखील आता संपन्न झाली आहे। त्यानंतर अमित शहा हे साई मंदिरातून बाहेर येत आहेत आणि गुरुस्थान जे आहे त्या ठिकाणचं दर्शन देखील अमित शहा घेणार आहे आणि त्यानंतर अमित शहा जे आहेत ते प्रवरानगरकडे मोटर वाहनाने रवाना होणार आहे। प्रवरानगर येथे जाऊन सहकार महर्षी जे त्या ठिकाणी विठ्ठलराव विखे पाटील आणि बाळासाहेब विखे पाटील अगदी कुणाल, अगदी धन्यवाद कुणाल ताजे अपडेट देण्यासाठी।